तर पुणे अक्कलकोट पुणे वारीतर्फे मी दादांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा. वरदे दादांचा सत्कार होतोय. अभिषेक खूप सुंदर झाला. एक दोन शब्द. नमस्कार, मी मंगेश वरदे. मी 64 वर्ष मुंबईत राहून आज बरोबर 2 महिने पुण्यात राहायला. पुण्यात राहायला येणं हे स्वामींचीच काय म्हणतात संकेत होता किंवा त्यांच्या आज्ञेशिवाय मी इथे आलो नाही. आणि त्यांची इच्छा असणार की आपण सगळ्यांनी एकत्र भेटावं. 2 शब्द सांगण्यासारखं मी काय एवढा मोठा नाही. फक्त या पोथी किंवा बखर ट्रान्सलेट करताना ज्या काही गोष्टी मला मिळाल्या त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींनी ठरवल्याशिवाय मला तुमची गोष्ट मिळत नाही, तुम्हालाही मिळणार नाही. आणि तुम्ही किती झगडा, तुम्हाला आत्ता पाहिजे तीही नाही मिळणार, त्यांना पाहिजे तेव्हाच ते पाठवणार. त्यामुळे काही करा, फक्त त्यांना एकदा मनात आणा आणि त्यांना सांगा की हे मला करायचं आहे किंवा मला हवं आहे. तुम्हाला परवडणार असेल किंवा पेलवणार असेल तरच मिळणार. दररोज जर सांगत बसला तर बिलकुल देणार नाही ते मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. कारण मी दररोज तुम्हाला चिमटे काढलं तर एक दिवस तुम्ही मला बडवणार. त्यांना एकदा सांगितलेली गोष्ट बरोबर लक्षात असते आणि ते बरोबर वेळेत पाठवून देणार. तसं मला कल्पना पण नव्हती, पण माझ्या आयुष्यात एक ग्रहस्थ आलं, त्यांचं नाव विवेक दिगंबर वैद्य म्हणून. त्यांना मी त्यांना पाहिलं पण नव्हतं, पण अचानक एक दिवस त्यांचा फोन आला आणि मला म्हणाले की माझी आद्य बखर म्हणून आहे की तू ट्रान्सलेट करशील का. मला इंग्लिशचा गंध म्हणजे मी बँकेत असताना फॅकल्टी म्हणून मुलांना शिकवलं, वेगवेगळ्या बँकेमध्ये जाऊन शिकवलंय, एवढंच इंग्लिशचा गंध. लिखाणाचा काही शून्य एकदम. पण मी आमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे आणि पादुका आहेत, त्या पण आपल्या आपणच आल्या. तर त्यांच्यासमोर उभारून त्यांना म्हटलं आता मी हो म्हणतोय, बाकीचं काम तुझं म्हणतो. मग हो म्हटलं आणि मग मला पोथी आली. पोथी आल्यानंतर मधला काळ जेव्हा ही पोथी ट्रान्सलेट करायची होती तेव्हा स्वामींनी माझ्या बायकोला परदेशात पाठवून दिलं. करोनाच्या काळात सुद्धा परदेशात गेली तेव्हा इकडे बॅन आला, तिकडे पोचल्यानंतर तिकडे बॅन आला, तिकडनं जेव्हा निघाली तेव्हा ओपन झालं तर इकडे आली तेव्हा इकडे बॅन झाला. त्या 3.5 महिन्यात यांनी माझ्याकडनं ती बखर पूर्ण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घेतली. ही ट्रान्सलेट करताना मी एकदाही सांगितलं नाही की स्वामी आता मी ट्रान्सलेशनला बसतोय म्हणून. मी त्यांना हे सांगायचो की सुटा म्हणून आणि पाठवा काही ते शब्द. पण त्यानंतर जे काय मिळायचं ते त्या पुस्तकातच आहे, कधी इंग्लिशमध्ये. आणि मेन इंग्लिशमध्ये करण्याचं कारण असं होतं की परदेशात आपली खूप मुलं आहेत, स्वामी भक्त आहेत. त्यांना कधीही विचारलं की तुला स्वामींबद्दल माहिती आहे का, हो माहिती आहे पण माहिती नाही. स्वामी माहिती आहे पण माहिती नाही. मग त्यासाठी मी प्रामुख्याने हा व्हिडिओ उचलला होता किंवा स्वामींनी मला हे सांगितलं होतं कर. तसंच याच्यामुळे आणि धनिष्ठ पूर्णिमा नाही पण या दोघांमुळे मला यतिगंधाचं ट्रान्सलेशन मिळालं. पुन्हा कधीतरी एकदा आरामात सांगेन की यतिगंध ट्रान्सलेट करताना काय मिळालं. प्रचंड काहीतरी आहे, म्हणजे 5 मिनिटात सांगणार गरज नाही आणि मी पण एवढा वेळ घेणार नाही हे सांगायला. आता तिसरी एक शेवटची गोष्ट सांगतो, ते म्हणजे आता जे पुस्तक संपायला आलंय ट्रान्सलेशनचं ते आहे नारायण हरी भागवताचं. हे पुस्तक हातात घेतल्यानंतर कुणीच वाचणार नाही, इतकी भाषा क्लिष्ट आहे. आणि स्वामींबद्दल वाचताना अशी क्लिष्ट भाषा कुणालाच आवडणार नाही. पण माझ्या हातात का आलंय असा मी विचार केल्यानंतर मी जे सुरू केलं आणि मला जे जे मिळत गेलं आहे ते मी 5 मिनिटात
एवढ्या छोट्या अवधीत नाही सांगू शकत. शेवटचा निरोप म्हणून सांगतो स्वामींचा की कुठची पोथी, आज सुद्धा तुम्ही पोथी वाचली, त्यात पोथीतला जर एक अध्याय घेतला, सगळ्या 18च्या 18 वाचायची गरज नाही. तो एक अध्याय ते पान पूर्ण नाही कळलं तरी कळेपर्यंत पुढे जाऊ. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खूप काहीतरी कळलं असेल. अख्ख्या 18च्या 18 अध्याय कळणे एवढा आनंद तुम्हाला मिळेल. श्री स्वामी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा